रस्ते सुरक्षा हे केवळ दोन शब्द नाहीत, तर तो तुमच्या आमच्या आयुष्याचा विषय आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अमरावती शहर वाहतूक शाखेने मोठ्या थाटामाटात जनजागृती रॅली काढली। हातात फलक, डोक्यावर हेल्मेट आणि घोषणांचा कळकळाट। पण प्रश्न असा उरतो की या रॅलीने शहरातील अपघाताची संख्या खरोखरच कमी होते का, की हे केवळ एका दिवसाचे फोटो सेशन ठरतंय? आज आपण याच रॅलीचा आणि शहरातील विदारक वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेणार आहोत। शनिवार 31 जानेवारी रोजी अमरावती शहरात रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि श्याम घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा शुभारंभ झाला। इरविन चौक ते शेगाव नाका या प्रमुख मार्गांवरून ही रॅली मार्गस्थ झाली। मात्र या रॅलीच्या चमकधमकीमध्ये एक कडू सत्य लपले। नागरिकांना हेल्मेट सक्तीचे आवाहन करणारा वाहतूक विभाग स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर रोजच्या ड्युटीत हेल्मेट का पाहत नाही? केवळ रॅलीपुरते हेल्मेट घालणे म्हणजे जनजागृती की फार्स? शहरातील रस्ते खड्ड्यात आहेत, स्पीड ब्रेकरचे कोणतेही नियम पाळले गेलेले नाहीत आणि अनेक ठिकाणी सिग्नल केवळ शोभेची वस्तू बनले आहेत। लोकांनी हेल्मेटचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, ज्यामुळे जे ॲक्सिडेंटचे प्रमाण जे वाढत आहे त्याचे प्रमाण कमी होऊन लोकांना जीवितहानी होऊ नये याकरता आपण हेल्मेटची रॅली काढली आहे। सर्वप्रथम आमचे पोलीस हेल्मेट घालून लोकांना प्रदर्शन करतील आणि त्यानुसार इतर लोक हेल्मेट घालतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। वाहतूक शाखेमार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं। रस्ता सुरक्षा अभियान दरम्यान सर्व शाळा कॉलेजेसमध्ये वाहतूक नियम तसेच रस्ता सुरक्षा नियमांबाबत मार्गदर्शन केले जाते। बैलगाड्या, ट्रॅक्टर ज्यांना रिफ्लेक्टर नसतात त्यांना रेडियम लावण्यात येतात। तसेच वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात। यावर्षी सुद्धा त्याचाच रस्ता सुरक्षा अभियानाच्या दृष्टीने आणि अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शहर वाहतूक शाखा अमरावती शहरमार्फत हेल्मेट जनजागृती रॅली मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे, जेणेकरून लोकांना हेल्मेटचं महत्त्व पटवून आपले मोठ्या प्रमाणात जीवितहानी पासून संरक्षण करण्यात येईल या दृष्टीने शहर वाहतूक शाखेमार्फत हेल्मेट रॅली काढण्यात येईल। जय हिंद। वाहतूक विभागाने पत्रव्यवहाराच्या पलीकडे जाऊन महानगरपालिकेशी समन्वय साधणे गरजेचे आहे। जोपर्यंत शहरातील रस्ते, झेब्रा क्रॉसिंग आणि पार्किंगची व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत अशा रॅलींनी अपघातांची संख्या कमी होणे कठीण आहे। नागरिकांमध्ये जनजागृती करण्याआधी प्रशासनाने स्वतःची कार्यपद्धती सुधारण्याची गरज आहे, अशी भावना आता अमरावतीकरांमधून व्यक्त होत आहे। वाहतूक रॅली काढणे हे कौतुकास्पद पाऊल असले तरी जोपर्यंत प्रत्यक्ष जमिनीवर काम होत नाही तोपर्यंत बदल घडणार नाही। केवळ एकमेकांवर बोटं दाखवून समस्या सुटणार नाहीत, तर त्यासाठी रस्ते सुधारणे आणि नियमांची प्रामाणिक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे।